नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 90 सूत्र अँड फ्रँक. सत्र 90 सूत्र अँड फ्रँक. आपलं आजचं पुस्तक द लास्ट सिक्रेट ऑफ द सिक्रेट अनेक्स. द लास्ट सिक्रेट ऑफ द सिक्रेट अनेक्स. काल जसं टेल्स फ्रॉम द सिक्रेट अनेक्स या पुस्तकाविषयी बोलताना मी म्हटलं की आपल्याला अॅन फ्रँक माहिती असते, तिचं डायरी ऑफ अ यंग गर्ल हे पुस्तक माहिती असतं, पण टेल्स फ्रॉम द सिक्रेट अनेक्स हे पुस्तक फारसं माहिती नसतं. अगदी तसंच पुस्तक किंवा त्याच्या इतकंही माहिती नसणारं पुस्तक म्हणजे द लास्ट सिक्रेट ऑफ अ सिक्रेट अनेक्स. 2023 साली अमेरिका आणि इंग्लंडमध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या 263 पानी पुस्तकाची किंमत ₹699 आहे आणि याच्यात एकूण 18 प्रकरणं आहेत. या पुस्तकाचा लेखक हा जूप वोन व्होलोस्की म्हणजे हा बेप व्होलोस्कीचा मुलगा आहे. ही बेप ही अॅन फ्रँक आणि फ्रँक कुटुंबियांची अत्यंत जवळची मदतनीस, विशेषतः त्यांनी जे 761 दिवस त्यांच्या गुप्त ठिकाणी किंवा सिक्रेट अनेक्स मध्ये घालवले त्यावेळेला होती. ही बेप ही काही त्यावेळेला वयाने खूप मोठी नव्हती. जमतेम 23 वर्षाची ती मुलगी होती. परंतु या 23 वर्षाच्या मुलीनं स्वतःचा जीव धोक्यात घालत नाझी फौजा आणि डच हेर यांचं ससेमिरा चुकवत जोपर्यंत फ्रँक कुटुंबीय त्या सिक्रेट अनेक्स मध्ये राहत होते त्या वेळपर्यंत दररोज त्यांच्या बरोबर जेवण घेतलं. त्यांच्यासाठी बाजारातनं औषधं आणून देणं, फळं आणून देणं, भाज्या आणून देणं अशा दैनंदिन गरजा त्यांच्या भागवण्याचं काम या बेपनी केलं. दुर्दैवानं ही बेप एकीकडे त्यांना अशी मदत करत असतानाच तिची सख्खी बहीण नेल्ली हिनी मात्र नाझींचा हेर होत ही मंडळी इथं राहतात ही वार्ता किंवा सुगावा नाझींपर्यंत पोचवला आणि त्यातनं फ्रँक कुटुंबियांना अटक झाली. याचं शल्य, याची बोच या बेपला मरेपर्यंत राहिली आणि युद्धानंतरही ती जिंकली, ती जिवंत होती, तरी सुद्धा तिनं याविषयी कधीही माहिती आपणहून जाहीर केली नाही. तर द लास्ट सिक्रेट ऑफ अ सिक्रेट अनेक्स या पुस्तकाचे 2 लेखक आहेत. एक लेखक आहे जेरॉन डी ब्रून. जेरॉन डी ब्रून याचा या बेपशी काहीही नातेसंबंध नाही. पण या लहान मुलाला त्याच्या 7व्या-8व्या वर्षापासनं एकंदरीतच दुसरं महायुद्ध आणि त्या काळात जूनवर झालेले अत्याचार याविषयी प्रचंड कुतूहल होतं. सुदैवानी त्याच्या घरातल्या मंडळींनी, विशेषतः आई वडिलांनीही त्याला कधी प्रतिबंध केला नाही आणि त्याच्या वयापेक्षा कितीतरी मोठा असा बुद्धीचा आणि मनाचा आवाका असणाऱ्या या जेरॉन डी ब्रूननं या विषयाचा सखोल अभ्यास केला आणि त्याच्या मनानं असं घेतलं की अशा पद्धतीनं फ्रँक कुटुंबियानं ज्या अर्थी 761 दिवस का होईना पण या गुप्तस्थळी काढले, त्यावेळेला त्यांना हस्ते परहस्ते, कळत न कळत, छोटी मोठी अशी मदत करणारी अनेक माणसं असू शकतात. काळाच्या ओघामध्ये त्यावेळच्या धाकदपटशामुळे ती मंडळी त्याविषयी बोलली नसतील, कदाचित आता ती हयाती नसतील, तरी सुद्धा त्यांच्याबद्दल माहिती मिळवली पाहिजे. अशी मदत करणारी माणसं असतील याचे संदर्भ आणि संकेत हे नाझींनाही होते आणि नाझी त्यांची हेल्पर्स अशा नावानं हेटाळणी करत असत. काही प्रमाणामध्ये त्यांची सूचीबद्धता नाझी फौजा आणि डच गुप्तहेर यांनीही केली होती, अन्यथा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचूच शकली नसती. अशातनं काही नावं नोंदत करत करत या जेरॉन डी ब्रूननं या 3 हेल्पर्स पर्यंतचे शॉर्टलिस्ट केले आणि त्यातनं या बेपचा शोध लागला. अनेक तऱ्हेनं बेपनं त्यांच्यापर्यंत, बेपच्या कुटुंबियांपर्यंत पोचण्याचा जेरॉन डी ब्रून यांनी प्रयत्न केला आणि त्यातनं त्याला, जेरॉन डी ब्रूनला, जूप व्हॅन व्हिक व्होस्कुजी, मला उच्चार करता येत नाहीये हे मी मोकळेपणानं सांगतो, याच्यापर्यंत पोचण्यात यश मिळवलं. या मुलाची प्रामाणिकपणा, या मुलाचे प्रयत्न पाहून वयामध्ये प्रचंड मोठं अंतर असून सुद्धा स्वतःच्या आईविषयी जूप व्हॅननं, जेरॉन डी ब्रूननं पुस्तक लिहिलं. जेरॉन डी ब्रूनचं मोठेपण असं की त्यानं लेखक म्हणून पहिल्यांदा या बेपच्या मुलाचं नाव दिलं, कारण
प्रत्यक्ष पुस्तक जरी जेरॉन डी ब्रूननं लिहिलेलं असलं तरी सुद्धा ती सर्व महत्वाची कागदपत्र आणि माहिती अत्यंत खुलेपणाने आपल्या कौटुंबिक संदर्भातनं त्या जूप व्हॅननं जेरॉन डी ब्रून पर्यंत पोचवली आणि त्यातनं हे पुस्तक जन्माला आलं. या बेपचा ॲन फ्रँक वरती इतका मोठा जीव होता की या बेपनं आपल्या नातीचं म्हणजे जूप व्हॅन या पुस्तकाच्या पहिल्या लेखकाच्या मुलीचं नाव ॲन फ्रँकच्या स्मरणार्थ ॲन असं ठेवलं होतं. आणि या ॲन नावावरनं कुठेतरी जेरॉन डी ब्रून हा जूप व्हॅन पर्यंत पोचला गेला असं एका आपल्या मनोगतामध्ये नंतरच्या काळामध्ये जेरॉन डी ब्रून यानं लिहिलंय. या पुस्तकामध्ये ज्या प्रमाणामध्ये या बेपचं व्यक्तिमत्व उभं राहतं त्याच्या बरोबरीनं अशा पद्धतीनं नाझींचे हे अत्याचार मान्य नसलेली मोजकी का होईना माणसं होती आणि या मोजक्या माणसातही काही दुर्मिळ का होईना माणसं अशी होती की ज्यांनी जीवनात त्या काळातही मदत केली. ही फार प्रकर्षानं कधीही न मांडली गेलेली बाजू या पुस्तकामध्ये येते. पण ॲन फ्रँक या सूत्र धरून करत असलेल्या या मालिकेमध्ये हे पुस्तक घेण्याचं तेवढं एकच कारण नाहीये. या पुस्तकातनं बेपच्या आठवणीतनं बेपनी ठेवून मागे ठेवलेल्या कागदपत्रातनं ॲन फ्रँक आणि ओटो फ्रँक यांचे जे काही संदर्भ मिळतात तेही पुरेसे बोलके आहेत. खरं सांगायचं म्हणजे हे पुस्तक वाचत असताना एक वेगळीच ॲन फ्रँक आणि एक वेगळाच ओटो फ्रँक आपल्या मनासमोर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. हे कधीही नाकारता येत नाही. या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की त्या 761 दिवसांच्या गुप्त ठिकाणच्या फ्रँक कुटुंबियांच्या वास्तव्यामध्ये बेप ही फ्रँक कुटुंबियांची डोळे आणि कान बनलेली होती. बेपची बहीण नेल्ली ही मात्र नाझींचा हेर ठरली आणि तिच्या माध्यमातूनच नाझी गेस्टापो फ्रँक कुटुंबियांपर्यंत पोहोचले. आणि त्यामुळे ॲन फ्रँकच्या नंतर प्रकाशित झालेल्या विशेषतः टेल्स फ्रॉम द सिक्रेट अनेक्स मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणांमध्ये या नेल्लीचं नाव जिथं जिथं आलं तिथं तिथे ते खोडून टाकण्यात आलंय. हा संदर्भ जरूर आवर्जून घेण्यात जोगा आहे. त्यामुळे या नेल्ली विषयी फ्रँक कुटुंबियांच्या काय भावना होत्या हे कळायला आता मार्ग नाही. परंतु जे चित्र या द लास्ट सिक्रेट ऑफ द सिक्रेट अनेक्स पुस्तकामध्ये उभं राहतं तिथे मात्र या नेल्ली विषयी सुद्धा या फ्रँक कुटुंबियांनी कधीही अपशब्द उच्चारलेले नाहीत. यातनं एक वेगळीच सुसंस्कृतता निर्माण होते. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतःचं आयुष्य पूर्णपणाने पुन्हा नव्यानं उभं करणारी बेप स्वतःच्या आयुष्यात फार कधीही फ्रँक कुटुंबियांविषयी बोलली नाही. पण नेल्लीनं फ्रँक कुटुंबियांना दगा दिला हे मात्र ती कधीही विसरली नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. या बाबतीतलं एक ओटो फ्रँक यांचं वाक्य जरूर लक्षात घेण्याजोगं आहे ज्याचा उल्लेख या पुस्तकामध्ये द लास्ट सिक्रेट ऑफ द सिक्रेट अनेक्स या पुस्तकामध्ये करण्यात आलाय. ओटो फ्रँक आणि त्याचबरोबरीनं जेरॉन डी ब्राउन असं म्हणतो की एक लक्षात घेतलं पाहिजे की नाझींना मदत करणारे आणि ज्यूंना मदत करणारे अनेकदा एकाच कुटुंबाचे सभासद असत आणि ते एकाच छताखाली राहत असत. म्हणजे फितूर नेहमी आपल्यातलेच असतात. याला हल्लीच्या राजकारणामध्ये काही वेगळा संदर्भ द्यायचा का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि त्याचं वर्णन करताना एका वेगळ्या संबंधात जेरॉन डी ब्रून या पुस्तकामध्ये असं म्हणतो की फ्रँक कुटुंबीय काय किंवा बेप कुटुंबीय काय यांचा संबंध लक्षात घेताना लक्षात येण्याजोगी गोष्ट अशी आहे की कुठचाही नातेबंध कुठचाही कौटुंबिक संबंध हा 2 कारणाने जन्माला येतो. असे कौटुंबिक संबंध जन्माला येण्याचं पहिलं कारण हे आपल्या जन्मावरती म्हणजे ज्याला आपण वन रिलेशनशिप फोर्स्ड बाय द बर्थ असं म्हणतो, जन्मावरती आधारित असा नातेबंध हा कौटुंबिक बंधाचा एक भाग असतो. आणि दुसरा कौटुंबिक बंधाचा भाग हा परिस्थितीजन्य प्रसंगजन्य असा असतो. जर नेल्ली आणि बेप यांचा नातेसंबंध हा
जन्मावरती आधारित असेल, तर बेप आणि फ्रँक कुटुंबीय यांचा कौटुंबिक नातेबंध, कौटुंबिक भावबंध हा मात्र प्रसंगजन्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावनाजन्य होता. या वाक्यानं जेरॉन डी ब्रूननं आपल्या या पुस्तकाच्या 7 पानी मनोगताचा विचार केलाय. यातनं जूनच्या समरसतेविषयी एक वेगळं चित्र निदान त्या काळचं आपल्या मनासमोर उभं राहतं. ॲन फ्रँकचं एक वाक्य या पुस्तकातल्या एका प्रकरणाच्या सुरुवातीला दिलंय. 28 जानेवारी 1944 रोजी ॲन फ्रँकने ती केलेली नोंद आहे. तिथं ॲन फ्रँक असं म्हणते, नेव्हर हॅव दे अटर्ड अ सिंगल वर्ड अबाउट द बर्डन वी मस्ट बी. नेव्हर हॅव दे कंप्लेंड दॅट वी आर टू मच ऑफ अ ट्रबल. साहजिकच हे ॲन फ्रँकनं बेप आणि तिच्या कुटुंबियांविषयी केलेलं विधान आहे. म्हणजे त्या काळातही किती ही मुलगी संवेदनशील होती हे लक्षात घ्या. जानेवारी 1944 म्हणजे तिच्या अटकेच्या अगदी आधीच्या काळामधला हा तिने केलेली नोंद आहे. मे 11, 1944 म्हणजे थोडं याच्या आधीच्या काही दिवसांपूर्वीची ॲन फ्रँकची दुसरी नोंद या पुस्तकामध्ये द लास्ट सिक्रेट ऑफ द सिक्रेट अनेक्स या पुस्तकामध्ये दिली आहेत. या मे 11, 1944च्या नोंदीमध्ये ॲन फ्रँक असं म्हणते की दे आर शुअर हिअर that the Nelly is not 100% right in the head. एवढा एकमेव उल्लेख नेल्लीच्या फारशा फेवर मध्ये न जाणारा असा या संपूर्ण पुस्तकामध्ये किंवा ॲन फ्रँकच्या चरित्रामध्ये किंवा कथांमध्ये आहे हे लक्षात घेण्याजोगं आहे. या बाबतीतलं एक महत्वाचं वाक्य ओटो फ्रँक यांनी मे 1945 म्हणजे याच्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर लिहिलंय. आणि त्यावेळेला ते असं म्हणतात की हाऊ कॅन आय बिगिन टू रिपे एव्हरीथिंग दीज पीपल हॅव डन. म्हणजे या अशा दुःखद मृत्यूनंतर सुद्धा बेप कुटुंबियांविषयी फ्रँक कुटुंबियांच्या असलेल्या भावना ह्या लक्षात घ्या की 1945 साली सुटून आल्यानंतर आपली पत्नी, आपल्या दोन्ही मुली या आता जिवंत नाहीत आणि याला कारणीभूत या बेपची सख्खी बहीण नेल्ली आहे हे माहिती असूनही ओटो फ्रँक असं म्हणतात की बेप आणि तिच्या कुटुंबियांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी केलेल्या गोष्टींचं विस्मरण मला आयुष्यात कधीही होणार नाही. आणि त्याच वेळेला ओटो फ्रँक असंही म्हणतात की जग कितीही मर्त्य आहे याची मला कल्पना असली तरी सुद्धा आज या बेप कुटुंबियांविषयी मी फ्रँक कुटुंबियांच्या वतीनं एक झाड लावायचा प्रयत्न करेन. अशा अनेक भावभावनांचं बेप कुटुंबीय आणि फ्रँक कुटुंबीय आणि त्या निमित्तानं एकंदरीतच जूनवरचे अत्याचार आणि त्यांना मदतनीस आणि त्या निमित्तानं ॲन फ्रँकची मनस्थिती याचं चित्रण करणारं पुस्तक म्हणजे द लास्ट सिक्रेट ऑफ द सिक्रेट अनेक्स. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.